वियाना रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आपण करणार आहे रेशनच्या तांदळाचं पिठाचं हंडीपापड करणार आहे. त्यासाठी एक किलो जेवढं पीठ घेतलं आहे तर आपण पातेलीने माप घेतलं आहे. जेवढं पीठ घेतलं आहे त्याच मापाने पाणी उकळत ठेवूया. त्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि 1 चमचा भरून पापड खारा आहे तो सुद्धा टाकूया. त्यात जिरा आहे ते जरा खलबत्त्यात चेचून घेतलं आहे ते सुद्धा टाकूया. आता पाण्याला छानपैकी उकळी येईपर्यंत पाणी उकळू द्यायचं आणि उकळी आली की मग आपण पीठ सोडणार आहोत. त्यात तर पाण्याला छानपैकी उकळी आली त्यातच 1 किलो जेवढं पीठ आहे तांदळाचं, ते रेशनचे तांदूळ आहे, त्याचे पापड छान येतात. त्याचं पीठ पाणी उकळले त्यात टाकून घ्यायचं. आता व्यवस्थित असं गरगटून 5 ते 10 मिनटं झाकण ठेवूया आणि ती उकड काढलेली आहे आपण ते पीठ घ्यायचं परातीत काढून आणि जरा गार झालं की त्याला चमच्याने सगळ्या गाठी फोडून व्यवस्थित असं जरा जरा हाताला गार पाणी लावून पीठ मळून घेऊया. कणिक मळून झाली की त्याचं असं रोल करून घ्यायचं आणि त्याला परत वाफलून घ्यायचे. तर 10 मिनटं वाफलून घेतले. आता त्याचं छोटं छोटं गोळं करून घ्यायचं. गरम गरमच लाटायला लागतं या पापडाला. पीठ तेल काही वापरायचं नाही याला. तेल लावलं की वास येतो तेलाचा. त्याचं पापड लाटून झालं आहे. बाकीचे सर्वसुद्धा असेच लाटून घेऊया आणि उन्हात असं 2 दिवस वाळू द्यायचं. 2 दिवसांनी वाळल्यावर बघा कसं मस्तपैकी तेलात टाकलं की फरळ दिशी फुगतात. तर रेडी झालेत आपले तांदळाचे हंडीपापड.